हातकणंगले तारदाळ रस्त्यावरील आवाडे पार्क जवळील कॉर्नरवर सोमवारी अपघात झाला। या अपघातात सलीम गुलाब कोतवाल या पुलाची शिरोलीमध्ये राहणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। सलीम कोतवाल हे मोटरसायकलवरून हातकणंगलेकडून तारदाळकडे जात होते। त्याचवेळी समोरून आलेल्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला। हातकणंगले तारदाळ रस्त्यावरील आवाडे पार्क जवळील कॉर्नरवर भीषण अपघात झाला। या अपघातात सलीम गुलाब कोतवाल या पुलाची शिरोलीमध्ये राहणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। सलीम कोतवाल हे मोटरसायकलवरून हातकणंगलेकडून तारदाळकडे चालले होते। त्याचवेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या कोरोचीच्या जितेंद्र रामप्रसाद बैगा या 17 वर्षीय अल्पवयीन युवकानं त्यांना जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला। या धडकेमुळे सलीम गुलाब कोतवाल हे रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र बैगा याला दुचाकी देणारा वाहन मालक सत्येंद्र कुमार लल्लन यादव याच्यावरही गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास हातकणंगले पोलीस करतायत।